नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज आपण स्वराज टार्गेट 630 आणि न्यू हॉलँड सिम्बा 30 या दोन ट्रॅक्टरचं कंपॅरिझन करणार आहोत. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की समजेल की तुमच्यासाठी योग्य ट्रॅक्टर कोणता आहे ते. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिल्यांदा आपण इंजिन बद्दल बोलूया. जर स्वराज टार्गेटचं पाहिलं तर 29 HP 3 सिलेंडर इंजिन आहे आणि सिम्बाचं पण सेम 29 HP 3 सिलेंडर इंजिन आहे. ट्रान्समिशन जर पाहिलं, दोन्ही ट्रॅक्टर 9 फॉरवर्ड प्लस 3 रिव्हर्स गिअर येतात. स्वराज टार्गेट मध्ये सिंक्रोमेश ट्रान्समिशन आहे आणि न्यू हॉलँड मध्ये स्लायडिंग मेश आहे. जर पीटीओचा जर विचार केला, यामध्ये स्वराजमध्ये 540 आणि 540 इकॉनॉमी आहे 24 HP चा. इकडे 22.2 HP चा 540 आणि 1000 RPM चा पीटीओ आहे. डायमेन्शन जर पाहिलं तर स्वराज 3 विड्थ मध्ये येतो 2.8, 3 आणि 3.6 फूट आणि न्यू हॉलँड सिम्बा 30 हा 2 विड्थ मध्ये येतो 3, 3.5 आणि 28 इंच ऑप्शनल आहे मित्रांनो. 28 इंच तुम्ही ऍडजस्ट करू शकता, म्हणजे 2.8 फूट मध्ये. एडीटीसी जर पाहिलं तर 980 किलोची लिफ्ट कॅपॅसिटी आहे स्वराज टार्गेटची आणि याची 750 आहे आपल्या सिम्बाची. टायर साईज पाहिलं तर फ्रंट मध्ये दोन्ही ट्रॅक्टरला 180-85 D12 टायर दिलेले आहेत. स्वराज टार्गेटला नॅरो रिमचं ऑप्शन आहे आणि आपलं न्यू हॉलँडला पण नॅरो रिमचं ऑप्शन आहे. रिअर साईड टायर साईज पाहिली तर 8-3-20 आणि 9-5-20 आहे आपल्या स्वराजची आणि न्यू हॉलँड मध्ये 8-3-20 आणि 8-18 टायर दिलेले आहेत. फ्युएल टँक कॅपॅसिटी स्वराज टार्गेटची 27 लिटर आहे मित्रांनो आणि सिम्बा 30 ची 20 लिटरची आहे. दुसरं जर पाहिलं टर्निंग रेडियसचं जर पाहिलं मित्रांनो, तर टर्निंग रेडियस आपला स्वराज टार्गेटचा 2.1 मीटर आहे आणि सिम्बा 30 चा 2.4 मीटर आहे. बऱ्याचशा ऍस्पेक्टने जर पाहिलं तर मित्रांनो, जर समरी पाहिली तर बऱ्याच ऍस्पेक्टने जर पाहिलं स्वराज टार्गेटला ऑप्शन जास्त देण्यात आलेले, मोठा टायर साईजचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. लिफ्ट कॅपॅसिटी जी आहे ती जास्त आहे स्वराज टार्गेटची आणि जसं सिम्बाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये थोडंसं कमी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.